सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये हृदयाच्या आजारांनी ग्रस्त बालकांची संख्या ही चिंतेची बाब ठरलेली आहे। शासनाच्या विविध आरोग्य कार्यक्रमांअंतर्गत गेल्या 3.5 वर्षात राज्यामध्ये एकूण 11,840 बालकांमध्ये गंभीर हृदय दोष आढळून आलेले आहेत, ज्यामुळे आरोग्य क्षेत्राला मोठं आव्हान निर्माण झालंय। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, शासकीय तसंच निमशासकीय शाळांमधील लहान मुलांची नियमित आरोग्य तपासणी घेतली जाते। या तपासणीमध्ये आढळलेल्या समस्या शासनाकडून योग्य प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक उपचार पुरवले जातात। महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2025 या संपूर्ण कालखंडामध्ये 11,840 बालकांना हृदयाचा आजार आढळून आलेला असून त्यापैकी 11,336 बालकांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन जीवन दिलं गेलेलं आहे, तर अजून 504 बालकांवर उपचार सुरू आहेत। राज्यामधील बाल आरोग्य सुधारण्यासाठी शासनाकडून ही महत्त्वपूर्ण कामगिरी सुरू असून बालकांच्या आरोग्यासंदर्भातील समस्यांवर तत्परतेने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे हृदयाच्या आजारांमुळे प्रभावित बालकांना मदत मिळणं शक्य होतंय, ही बाब आनंदाची आहे। दरम्यान लहान मुलांमध्ये हृदयरोगाची लक्षणं काय असू शकतात हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे, कारण तुमच्या घरात जर बालकं असतील तर आतापासूनच त्यांच्या हृदयाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी ही कारणं समजून घेऊया। श्वास घेण्यास त्यांना त्रास होतो का यावरती सातत्यानं लक्ष ठेवा। धाप लागत असेल, थकवा येत असेल तरी देखील त्यावर लक्ष ठेवावं लागेल। छातीत दुखणं, लहान मुलांमधील हृदयरोगाची लक्षणं आपण जाणतोय। मळमळ, उलट्या, घाम येणं, वजन वाढणं, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।